चार प्रल्हादी बिंबला किती लेकर घडले आईपासून तुम्हाला असे 100 दृष्टांत सांगितले. मायनावतीला एक लेकरू होतं गोपीचंद नावाचं. एक दिवशी आई नाराज दिसली पण लेकरांनी ओळखीला आई का नाराज. आई काय झालं? गोपीचंद तुला जन्म देऊन मला सार्थक झाल्यासारखं वाटत नाही. लेकराला फॅट बसलो नाही झालं. आई काय केलं मी नेमकं? बाळा जालिंदरासारखे महात्मे आपल्या घरी येतील आणि तू साधं पाया पडत नाही द्यायचं. काय वाटत असं मला? आई आजपासून परमार्थाला सुरुवात. काय परमार्थ केला? छंद लागला टिटविला तिने समुद्रात विला मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. म्हणून आई सदरी छंद बाळा आई सदरी आई सदरी छंद बाळा आई सदरी आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी अहो ती मधला समाता सकाळी भजन म्हणतो ना आपण मधला समाताची काकड्यामध्ये. कुठे आहेत काकड्या म्हणणार आहेत का इथं? हे बाबा त्याला वाटतं काही विचार तू काय तिकडे हात करायला. काही विचारित नाही फक्त काकड्यावाले बघायलो किती. सकाळचे भजन म्हणतो आपण. काय माय होती मला लेकरू पाळण्यात टाकावा आणि झोका द्यावा आणि गाणं म्हणावं. कोणतं? आताची बाई म्हणती तसं. काल एका म्हातारीनं नातवाला मांडीव घेतलं आणि त्याला गाणं म्हणली. दिल्लीची का केली किल्ली सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला साऱ्या गावात धिंगाणा केला. लेकर सुधारायची मारा. पहिलं काय काव्य होतं मारा. आता मंडपावाले आहेत मारा. टाळी वाजवायचं त्याच्या घरात. महाराज यायला टाइम असेल ना गाणे चांगले लावले पाहिजे. काल एक जणांनी गाणं लावलंय मंडपाला लावली लाइटिंग बुड्डा बुड्डीची फायटिंग. सुधारायचं मला सांग बरं आश्रम बघ काय काव्य होतं पहिलं. ताकद आहे म्हणा. मधला सने दोरीनं पाळणा झोका वाढावा आणि बाळाला उपदेश केला. बाळा हा देह तुला कल्याण करायचं का भिवंडी करायची? काय करायचं तुला? सोड संसार सांडी रे सांडी बाळा संसार चंद्र. बाळा तू जर या नाशक्या संसाराच्या नादी लागलो तुझी अवस्था कशी होईल? माशिया मोहळ रे रचियेला कंदू. हजारो झाड मधमाशीने मध गोळा करायचा आणि एका झाडावर कांदा तयार करायचा. आणि आमच्यासारखं अतिशय गौरीचं धुपण घेऊन जाते सगळा माल काढून आणते. माशांनी केलेले प्रयत्न फुकट गेले का अर्थ गेले? आपलं बी तेच होणार आहे. ते पोसला नावाचा किडा आहे दादा. कोणता तुम्हाला माहिती आहे? ओरिजिनलचं इंजिनियर आहे. स्वतःच घर बांधते पण त्याच्याकडून एक चुकी होती. कोणती? ते त्याला बाहेर निघायला जागा ठेवत नाही. कोण? कोसला नाही. आपलं बी तीच आहे. आपण इतकं करायला पण आपल्या करता काय? त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले दोन्ही दार लिंबोनिया आत कोंडू कोंडू मेले. सावध होई बापा सावध होई बापा गोड बदनराज. आता जुने माणसं गेली ना दादा. आता पुन्हा भजन ऐकायला भेटणार नाही तुम्हाला. काय चाली होत्या आणि काय भजन महाराज. आता आमचे सरपंच आश्रम तुम्ही बघितलं असं बांधास मारा पिंपळगाव करून म्हातारे आता थकली दादा लई थकली. आता पण अशी काठीन रुबाब महाराज इंगळे महाराज जर आले तर दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हते महाराज. आणि आज बी काकडा जर सुरू केला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते.
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजड पडताना गळा पडेल फासा, उठा की माय बाप कशी लागली झोपा, उठा की माय बाप कैसी लागली झोपा. लय शब्द राहायचे महाराज. तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. असं डोळ्यात पाणी येतं. किती बी पाप्यातला पापी माणूस काकड्यात आणून बसू दे आणि त्याने वारकऱ्यासारखे चाली मानावं, त्याचं डोकं सुधरत आहे महाराज. पूर्वजन्मी पाप केले मग त्याच्या डोक्यात येतं अरे बाप आपण तर लय लोकांच्या संडाचे पैसे आणले. काय लोक म्हणते सुधरत नाही, माणूस सुधरत नाही महाराज. पण तसं वातावरण पाहिजे महाराज. आणि परमार्थ करायचो का काळे महाराज, परमार्थ करा आणि मग मारा. शिजल्यावर जाळ घालाव का शिजायच्या अगोदर घालाव, मोकळं बोलू का. चोर येण्याच्या अगोदर सावध राहावं का आल्यावर सावध हो, आले हा आधी सावध राहा. महापूर आल्यावर गाव सोडाव का येण्याच्या अगोदर सोडाव, अगोदर सोडाव. दिवा विजल्यावर तेल टाकून उपयोग नाही, विजण्याच्या आत त्यात तेल टाका. मरण जवळ यायचे ह्या बघा. आणि 3 वाक्य कधी बी ध्यानात ठेवा. फुलातला सुगंध गेला मुक्काम उकांड्यात ये, भैमुगाच्या शेंगातला दाना गेला टरपलाचा मुक्काम चुलीत ये, याच्यातलं आयुष्य गेलं कोट्यावधी असू द्या याचा मुक्काम मसन वाटत. संघ काही येत नाही, परमार्थ करा. आणि किती काळ चांगला आहे आता, पहिल्या काळापेक्षा आताचा कितीतरी मरायसारखा काळ राहिला आता. अहो काहीच नाही आता. इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला. आश्रम बोकस करायचं. मी बी घर जाळून कोळशीचे धंदे कसे करीन हो. मी पाकिट म्हणलं पैसे कुठं म्हणलं घराचे. लय काळ चांगला. आता हे दादा तुमच्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं, सणाला ना. आता अहो काय बी खायला लोकाला, काय बी काय लोक सेवा करतात महाराज. अहो पण किती खावायचं मिळेल का आपल्याला. काल एक जण 13 धपाटे खाल्ली आणि 1 बिस्लरीचं पाणी पिलं. त्याला म्हणलं मरशिनणार आहे तो, मला हे फक्त पाण्याला आधार आहे, काय गाव खातो का काय. अहो अन्न जरी लोकांचं काय तुला टकुर आहे का नाही तुला, लोक खाऊ घालते म्हणून का किती बी खातो का. किती खावा याला शास्त्र आहे, कोणाचं खावा याला शास्त्र आहे, कधी खावा याला बी शास्त्र आहे. जेवत असताना याचे 3 भाग करावा. याच्यात 50% अन्न टाकावा, 25% पाणी टाकावा आणि 25% जागा रिकामी ठेवावा. ज्याला जास्त दिवस जगायचे. युक्त आहार विहार नियम इंद्रियाची. खाण्यात लोक पुढे आहेत. बरं पैसे कमी आहेत लोकांना, कपडे कमी नाहीत. काल एका बाईने साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली ना काल. कपडे कमी नाही, पैसा कमी नाही, काहीच कमी नाही. हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान. पैसा भरपूर आहे सगळे, पण 12 महिने त्याचं थोबाड बघावं फोडीली गोवरी. कशामुळे, नामस्मरणाची ताकद आहे, याच्यात समाधानी. नाम तुझे घेता देवा समाधान, नाम तुझे घेता देवा, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होय समाधान. त्याच्यासारखा आनंद नाही हो. गातो आवडी गोड तुझे नाम, तुझी माझा राम, तुझी घनश्याम. मरायचं नाही महाराज, हा अजिबात मरायचं नाही.
आणि वरून आलं का मग थांबायचं नाही. त्याला देवाला वाटलं ना आपल्याला घेऊन जावं, आनंदात जायचं मारे. ओळखुटी तयार व्हायची आपली कवाबी. देव म्हणला चला की चला. आणि मरणाची जागा ठरलेली. जे माणसं मरायला पाहिजे ते मरत नाही, आणि ज्याची गरज आहे ती इथं. जे मराव म्हणून लोक नमस्कार ते कुठं बी हजरच आहे. राम राम. अरे लोक म्हणते काहून 7:30 जाय ना हो मारा. ते मरत नाही मारा. काय काय तर घरून वैतागून जाते तर पुन्हा वापस येते मारा. एक जण बायकोला म्हणलं तो तोंड बघत नाही आता. ती म्हणली मग निघा, कारण त्याला माहिती आहे कुठं जरी गेले कोण म्हणलं वापस येते. गेलं बायकोला वैतागून मारा. माऊली बुवा उड्डाण पुढाव गेलं, बायकोला फोन केला, बघ व्हिडिओ कॉल केला, उडी टाकतो. बायको म्हणली मग व्हिडिओ कॉल कशाला केला, उडी टाकायची. आणि त्याने उडी टाकणार, खालून मेथीवाले डालगे घेऊन चाललो होतो. त्याने उडी टाकली मेथीवाल्याच्या डालग्यात. डालग्यावाला मेलं आणि हे घरी गेलं. आता लय कुठानेत काय सांगत. आपलं मरण जर आलेलं नसतं आपण मरतच नाहीत. मला 4 धाम यात्रा करायला लोक जाते. जावा का नाही, मी ह्या मताचा माणूस नाही, पण मी पंढरपूरला जेवढी किंमत देतो तेवढी कशाला किंमत देतो. आपल्याला तीच पाहिजे. कारण पंढरपूर सोपं आहे ना. आता काही लोक तिकडे काशीला जातात. काशीचा निषेध मी करीत नाही, पण काशीला गेलेल्या माणसाला अहंकार होतो हे पक्क. तिकून आला की इकडे लोक आलता, काशी केली काशी केली काशी केली काशी केली. त्याला म्हणलं चहा घे ना, कपात घेत नाही बुटात घेतो. काउंट टोकऱ्याला ताण देतो सांग ना मला. बरं काशीचा नियम माहिती तुम्हाला? नियम माहिती? आपल्या घरात आपली माय जिवंत आहे तर बायको घेऊन काशी करता येते का? करता येते का? नाही. मग पंढरपूर सोपं आहे ना, 2 बायका घेऊन गेला तरी. पुन्हा सगळ्यात भारी काम आहे काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. काशी वापस जायची, गाडीपर्यंत यायची, वापस जायची. ते गाडीतले सका दादा म्हणले आई आपल्या गाडीत कोणी पायाळू कर म्हणले. कारण पायाळूच्या अंगावर काय पडते असं लोक म्हणतात. आपल्याला काय माहित नाही. लेकरू जन्माला येतं पायाकून मुंडक्याकून. पायाकून आलं की त्याला पायाळू म्हणतात, मुंडक्याकून आलं की त्याला मुंडकाळू म्हणतात. आता त्याच्यात बी बारीक सांगू तुझा. मुंडक्याकून जर लेकरू जन्माला आलं आणि खाली तोंड करून आलं त्याला खालचं कळतंय, आणि वर तोंड करून आलं त्याला वरचं कळतंय. पण त्याची माय हुशार पाहिजे, कारण त्याच्या डोळ्यामध्ये 5 प्रकारच्या वनस्पतीचं काजळ घालावं लागते. त्याच्यातले 3 वनस्पती आता सांगतो, 2 पुढच्या वर्षी सांगतो. म्हणजे बोलीत आपलं केला इशारा जाता जाता दुसरी काय अडचण नाही. 3 वनस्पती आहे का? घुबडाचा डोळा, पालीची शेपूट, कावळ्याची जीभ, आणखीन 2 ते पुन्हा सांगतो. या 5 गोष्टीचं काजळ तयार करायचं आणि ते लेकराच्या डोळ्यात घालायचं. त्याला खालचं वरचं कळत. ओवी आहे का? पाताळीचे निदान, दाविले किर अंजन, परी व्हावे लोचन पायाळाची. सदैवा आणि पायाळा वरे अंजन लिहिले आहे डोळा. आता हे पाणी पिणी करणारे माणसं का संत थोडे येत, हे पायाळू येत. कोण येत? आता मला पाणी कळत. अहो खरंच ना. ज्याला पाणी बघायचं फक्त आपले 2 नियम आहेत. ज्याला पाणी बघायचं त्याने मला शेतात घेऊन जायचं, मला खांद्यावर घ्यायचं, सगळ्या शेतात फिरायचं. जिथं मी जड लागत तिथं पाणी लागत आहे. आणि जवळ पाणी लागत नाही तवर खांदीत राहायचं. विठ्ठल कोण आहे आपल्या गाडीत पायाळू? ते म्हणले सखाराम तात्याचा 80 राम पायाळू. म्हणले मग काय करायचं? द्या उतरून म्हणले त्याला. कोणला? त्याला उतरून. गरीब माणूस उतरून दिलं. ते मला जाऊ द्या आपलं काय चालतं. 49 जण मंडळपेक्षा उतरून द्या. गरीब माणूस जरासं पुढं गेलं. मला जशी वीज आली 49 जणांवर पडली. 49 मेले. हे तसाच. कारण देवाला वाटत होतं 49 मरावा पण माझा भक्त जगावा. तिथून आलं ना आनंदात जा, पण नाही आलं तुटतच नाही. आणि एक वाक्य डायरीत कधी बी लिहून घ्या, सगळं जग विरोधात जाऊ द्या पण देव आपल्याला सरळ चालला पाहिजे. बाकी आपलं कोणीच काही करू शकत नाही. देव झाला पाठी मोर नसती इग्न येती घरा, म्हणून मरण मागायचं नाही. सहज येणार आहे. न लगे द्यावा जीव सहजची जाणार, मरण मागायचं नाही.
व्यसन मागायचं नाही, सहज येतं. आता दारू पिणारे लेकर काय सहज दारू पितात ना, नादी लावणारे तसे असते त्याशी. चल सर्दी बी जाते खोकलं बी जाते. तो मला नको रे म्हाताऱ्याला वास आलो लय म्हातारा हानी वासामुळे दारू पित नसते तुम्ही. अरे मुरकुलं येतं फुटानी येत. किती दिवस झालं तू डॉक्टरकडे जातो सर्दी जाय ना, तू नुसतं एकच टोपण घे सर्दी खलास. ते म्हणतो सर्दी जाते बाई. अरे मग जमीन गेली बांगला गेला तू सर्दी जा. पाया पडतो महाराज दारू पिऊ नका. आणि सगळ्यात जास्त चांगली जर बायको कोणाला मिळत असेल माऊली भाऊ महाराजाला. आता आम्ही इकडे कीर्तनाला येऊन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज उधळलं. दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधी वाईट शब्दाने बोलणार. देवाच्या मंदिरात जर गेली ना देवाला हात जोडून प्रार्थना करणार, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे पांडुरंगा माय बापा माय बापा पांडुरंगा माय बापा. दारू पिऊ नका, व्यसनापासून बाजूला राहा. सहज मिळणारी काय भोपाळी प्रमाणे माऊली बुवा न कळता संग झाला सहज खेळता मरण सहज व्यसन सहज आणि आळस सहज आणि मूर्खाचं दर्शन वाट जाऊ नका महाराज. दुर्जन किती बी लांब ठेवायचा त्याच्या नादी लागायचं नाही. नको दुर्जनाचा संग पडे भजना पडे भजना पडे नको दुर्जनाचा संग. वाईट माणूस आहे ना त्याच्या लई नादाला लागू नका, कारण त्याचा अवतारच दुसऱ्याचं वाईट करण्याकरता आहे. त्याच्या नादाला लागू नका. काल मला एक माणूस भेटला आणि श्रम मारला. मला लोक तुम्हाला विनोदाचार्य म्हणतात म्हणले. म्हणलं मग काय हाणतो का मला. नाही 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 मला भांडणाचार्य म्हणतात म्हणले. भाऊसाहेब महाराज अवघडच म्हणलं तू का कोणाचे भांडण लावतो का. तो मला दिसन त्याची दोघं नवरा बायको सासरवाडीत चालले. म्हणजे लाव बरं त्याची भांडणं. महाराज त्याच्यात त्याची PhD झाली कशामध्ये. तिथं गेलं ते नवरा बायको पैसे म्हणलं राम राम म्हणले राम राम. कोण आहेत मागं बसलेलं. ते मला कोण म्हणजे बायको माझी असं का. नाही नाही काल गाडीवर कोण होतं म्हणून म्हणलं. आता खरं सांगा सासरवाडीला गेले असते का ती बाईच्या जातीला तिरक बघितलेलं जमत नाही महाराज. ज्याला बायको धोरणात आहे त्याच काढले आणि ज्याला बायको दलिंदर आहे त्याने इथून नीट गाडी धरायची. तिला धरण आहे का जवळ एखादं नीट उडी टाकायची ना आंघोळ करून वापस यायचं. मरायचं नाही बरोबर. त्याला बायको चांगली ना माऊली त्याचं कल्याणच आहे महाराज. आणि हे उघड ठराविक लोकाला आहे महाराज. तुम्ही आणखीन बघा तुमच्यात काहीच ताकद नाही महाराज. आपला परमार्थ संसार हे सगळं कोणाच्या हातात आहे त्याच्या हातात. तुम्ही आणखीन बघा चिकाटीनं संसार करण्याचं डोकं स्त्री जातीला का माणसाला काय डोकं असतंय महाराज. त्याचं शेजार धर्म एखाद्या बाईचं पीठ नसलं बाई जर पीठ न्यायला आली बाई अशी गचकन वाटी घुसून पीठ देत नाही. कुठं डिप्लोमा झालाय त्याची द्यायलाच माहिती पण ती माइंड कोणालाच नाही महाराज अजून. तुम्ही आणखीन बघा उगं आपण दोघं नवरा बायको घरात बसलेले असो एखादा माणूस आपल्या घराकडे यावा बायको डायरेक्ट म्हणते वय व ते आपल्या घराकडे यायला बरं. ते मला मी येऊ दे ना येण्याबद्दल कुठे मी काय म्हणले. ते तुम्हाला मोटरसायकल मागायला यायले. ते मला मग देऊ दे देण्याबद्दल कुठे मी काय म्हणले. ती पण मग त्याला म्हणा कोण म्हणलं पेट्रोल टाक काय. तुम्ही बघा मला. आणि दोन वाक्य कधी बी ऐका. नवरा कमीणारा पाहिजे आणि बायको सांभाळणारी पाहिजे. दिवस चांगले यायला टाइम लागत नाही. ही पावर माझ्या माता भगिनीच्या हातात आहे महाराज. आपलं काय चालतं महाराज काहीच नाही त्यांच्या हातात आहे. कारण आपला तो स्वाभिमान आहे. कोण म्हणतं परमार्थ करणारं माणसं परमार्थ करतात. घरातला जर तुम्हाला सपोर्ट नसेल
लाग नाही तुमचा परमार्थ करायला. काय लागतो 10 वारकरी चहा प्यायला घरी नेलं बायकोला म्हणलं चहा कर, करीत नाही. काय चालत आहे आपलं, काय चालत आहे सांगा. हे दोन्ही बी चाक व्यवस्थित चालले पाहिजे आणि ते बी शाप चालले पाहिजे. कर्र कर्र वाजले नाही पाहिजे. आणि कवा वाजत येत माहिती आहे का, बैलगाडीचे चाक असे कर्र कर्र कवा करतात, काय संपले वंगण प्रेमाचं. आणि हे बी आपले चाक कर कर कवा करतात प्रेमाचं वंगण नसल्यावर. हा मग कुरकुर करतात. मग आपली कुरकुर बघून कंपनीने कुरकुरे काढले. हे घडलं पाहिजे, हे एखाद्यालाच घडतं. मला वाईट माणूस बाजूला ठेवा. आता 4 गोष्टी पक्या ध्यानात ठेवा, अभंगावर यायचे मला. मरण सहज आहे, याला प्रमाण सांगितलं. व्यसन सहज आहे, याला प्रमाण सांगितलं. आळस सहज आहे, याला प्रमाण सांगितलं. आणि मूर्खाचं दर्शन सहज आहे, मागायचं नाही, आपोआप भेटते. आता काही गोष्टी सहज नाही, कष्ट करावं लागतील, घाम गाळावा लागतो. पैसा मिळवायचा त्याला काय करावं लागेल. आणि त्याच्यात 2 भाग आहेत. काहीचं प्रारब्ध इतकं चांगलं आहे सासरवाडीचं तयारी येते, आणि काहीचं असं आहे ते बी सासरा घेऊन जातो. आणि पैसा मिळायला प्रारब्ध लागतं. काल एका बाईने चिठ्ठी फाडी 1500 रुपयाची. 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 15 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गिळा ना. मला कवर कीर्तन करीत हिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावं. मी चिठ्ठी फाडी, आमचं दैव हिवरा खाली झोपलेलं. मी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली. बसा तापत आता. जे नशिबात नाही ते मिळत नाही. मी चिठ्ठी फाडी नाही, पण तुम्हाला दृष्टांत सांगायला लागलो हे कसं घडत आहे म्हणून. पैसा ज्याच्या त्याच्या नशिबातला आहे. 75% लोक दुसऱ्याच्या सुखावर जळत येत. जळू नका. एखाद्याने 50 लाखाचा बंगला बांधला, तुमची जी होत नाही, मरू नका. उलट त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याची सावली जिकून पडती तिकून आपली बाश टाकायची आणि झोपायची. काय शिकलोत आपण परमार्थातून महाराज, हे शिका महाराज. काहीला कष्ट करून पैसा मिळवावा लागतो. आणि पैसा कमिल्याशिवाय मरायला जमत नाही. कारण जगात तुम्हाला मान पैशाशिवाय कोणी देत. आता लोक म्हणते आमचे पाहुणे, ते पाहुणे आमदार येईन, ते खासदार येईन, तू गपचित बस. कोणी कोणाचं नसतंय, टाइम आल्यावर सगळे इचकून देत असते. तुमचं बरं आहे म्हणून लोक तुमच्या पशी येत. काय आता मला कीर्तन येत आहे म्हणून तुम्ही बोलिता का उगाच बोलिता. आता उद्या इथून वर बंद झालं बोलिता का नाही. व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी. आपले पाहुणे आपल्याला फोन कावा करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर. नसल्यावर कोणाचाच फोन नाही. हे धनवंत लागी सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी, सर्व मान्यता आहे जागी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग पैसा कमवा, पण कोणता बी धंदा करून नाही. 5 धंदे सोडून पैसा कमवा. किती? दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका 1, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका 2, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका 3, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका 4, आणि माणसात खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवू नका 5. जोडोनी यादान उत्तम दोवारे, उदास विचारे, उदास विचार वेच करी. जोडून या. पैसा कष्ट करून मिळावा लागतो. आता बघा काही गोष्टी सहज मिळतात. पैसा मिळवायचा कष्ट करावं लागते. पण काही गोष्टी कष्टाने बी नाही, सहज बी नाही, त्याला मागणीच करावं लागते, हट्टच धरावं लागतो. तो को भरायचा हट्ट होता. देव म्हणायची महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. तो को भराय म्हणले खरं सांग का, आमच्या बापदाद्याची परंपरा आहे काही मागायचं नाही, पण तुझा अपमान होऊ नये म्हणून. कधी कधी कसं असते माहिती का, आपलं काय ठरलं याला किंमत नसते, पुढचा माणूस कोणी याच्यावर निर्णय बदलावा लागतो. बरं दिवाळीचा सण आला आणि मुलीला अपेक्षा दिवाळीला कुंकडली असते, सारखी वाट बघितली महाराज. आणि मुलीचं जीवन जितकं परतंत्र आहे का, तिन्ही कालात परतंत्र. बांधल्या खुलताशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. वासराला ज्या खुट्याला बांधलं तिथंच फिरायचं. आणि खानदानी मुलीनं लग्न लावून मायबापाने ज्या घरात दिले, मायबापाचं नाव कमवायला त्याच घरात नांदायचं. आपली तक्रार मायबापाच्या कानावर कधीच जाऊ नये. इतकं मुलीनं पवित्र वागावं. कारण मायबापाला मुलीची तक्रार
आत्महत्येपेक्षा वाईट दुःख आहे महाराज. वाट बघितली, भाऊ येईल का, बाप येईल का, काय भोपाळीतले प्रमाण आहेत महाराज, डोळ्यात पाणी येत आहे. काही येता देखे न माझा माय बाप, वाट बघितली नाही आला बाप. वाटलं भाऊ येईल, कोणीच नाही आला. गाव जवळ होतं, अप डाऊन एसटी करायची. तिला वाटलं आपण जाऊन येऊ आई वडिलाच्या भेटीहून. सासूला विचारलं, आत्याबाई आत्ता जाते सकाळच्या एसटीनं वापस येते. जाय म्हणल्यावर सासू कशी म्हणावते, कसं करू आत्या, लाज वाटते का, ही का घराण्याची परंपरा आहे का आपल्या. त्या काय रिवर्स गिअर टाकला. तिला वाटलं सासरा जरा भाजणे आहे, त्याला विचारून बघावं. दादा कस करू, नाही नाही अजिबात जायचं नाही. आता राहिलं कोण, ते दसकट. नवऱ्याला विचारलं, होय कस करू, तो म्हणला तू फक्त जाऊनच बघ. डोळ्यात पाणी आलं महाराज, नाही का कोपऱ्यात जाऊन रडत बसली. पण ज्याला कोण नाही ना त्याला देव असतो महाराज. त्या मुलीचा मामा हायकोर्टात जेज, आणि देव तिच्या मामाच्या स्वप्नात गेला. काही आहे का डोकं तुला, जानेवारीला पैसा पेटून द्याला तर तुला डिसेंबरलाही जायचं नाही का, आणलंय का बाशील दिवाळीला. त्याच्या टोकऱ्यात फॅटच बसला. ते लगेच गाडी काढली, आली व गाडी गावात. आयश्रामचं घर कुठं आहे, अरे हो इकडेच. ते आमचं रोजचं ठरलेलं असते ते तिथंच यायले बुवा. ते म्हणले ते असं सरळ 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 जाते, ते लाईट दिसतंय का, ते घरात यायचे. तुम्हीच का म्हणले, हो. नेऊ का दिवाळीला बाशीला, ते म्हणलं हो. सासूला विचारलं कसं करू, माय मी कुठं काय. आता राहिलं कोण, कोण म्हणलं धसकट. कस करू रे बायको, तू ये नेऊ का कशी, पण मग पुन्हा. आता मला एक दृष्टांत सोडून द्या. तिघाचं म्हणणं एखाद्या बदललं कसं काय. त्या मुलीला न्यायला कोण आलंय याच्याहून ठरवायचं तिला धाडायचं का नाही. मागा देव म्हणालाय, देवा तो हा अपमान होऊ नये म्हणून मनशी काही मागा, पण हेच दी हरिदासाच्या घरात मला जन्म. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी. चला 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 हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची हरिदासाची
हरिदास कोणाला म्हणायचं? आता एक दृष्टांत सांगतो जी विठ्ठल करतो. कारण भैरवीचे यजमान आलेले, टाळी वाजवा एकदा. म्हणजे ब्रह्मदेव महाराज येवले. वा, स्वागत आहे आपलं. विठ्ठला हरिदास कोणाला म्हणायचं आहे का? स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, नाव सगळ्यांना प्रचलित आहे. आळंदीला मोठा सप्ताह केला जोग महाराजांनी. आणि सिन्नरचे एक मस्तीराम शेठ होते दादा, खूप पैशावाले. 1,00,000 रुपये घेतले आणि जोग महाराजच्या भेटीला गेले. महाराज तुमच्या सप्त्याकरता 1,00,000 रुपये आम्ही आणले. ते जोग महाराज होते. ते म्हणले बाळ आता सप्ताह झाला, तुझे पैसे मला नको. राग आला महाराज. जोग महाराजाला ते माणूस म्हणला तुम्हाला 1,00,000 रुपये देणारा माणूस दुसरीकडे दिसणार नाही. जोग महाराज म्हणजे तू या लाखाला लाभ मारणारा साधू आळंदीत दिसणार नाही. जोग महाराज आणि असल्याच्या घरी मला जन्म दी. हरिदासाची एक घरी मज उपजवा, कारण त्याच्या घरात दुसरं काहीच नाही. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, हे सदा जन जन पीताळ, सदा जन जन पीताळ, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व वैष्णव घरी सर्व काळ, सदा जन जन ती टाळ, जन जन ती टाळ रा, जन जन ती टाळ. त्यांच्या घरात दुसरं काय आहे महाराज? कन्या भाकरीचे खाणे. काऊन चालू केलं? गेली का? जाणार होय. आम्हा राम नाम गाणी. त्याच्या घरात जन्म दे. इतकंच नाही, ते ज्या नाणीत आंघोळ करतात का, त्या नाणीतून येणार जे पाणी का, त्या पाण्यातला मला किडा कर. वैष्णवाच्या नाणी होईल किडा. इतकंच नाही, त्यांच्या दारातलं कुत्र कर, तुझ्या द्वारीचा कुत्रा. इतकं नाही हो, त्यांच्या दारातले खडे आणि गोटे. इतकं नाही, त्याचं घर झाडून घेण्याकरता तुका म्हणे त्यांच्या घरची केर सुनी, म्हणे त्यांच्या घरी केर सुनी, म्हणे त्यांच्या घरची केर सुनी, त्यांच्या घरची केर सुनी. पण कोणाच्या? हरिदासाची घरी. म्हणलं मग जन्म घेताना तुम्हाला दुःख नाही होणार का? आम्हाला नाही, आम्हाला नाही होणार. तुमचं नाव काय? हा, परमेश्वर भाऊ. मागून जर एखाद्याने तुम्हाला खडा मारला, राग येईन का नाही? पण माग वळून बघितलं तो खडा होता सोन्याचा. ते म्हणते ना असे 2-3 हाण ना. खडा लागला हे दुःख झालं, पण सोन्याचं बघून सुख झालं. गर्भवासात दुःख आहे, पण तुझी सेवा आहे हे सुख आहे. विठोबा रखुमाई सेवेला थांबतो बोलण्याच्या ओघात. एखादा अपशब्द गेला असेल, मायबापाचा अंत करून क्षमा करा. जे चांगलं असेल तेवढं श्री गुरुचं म्हणून ग्रहण करा.
येणारा काळ अत्यंत विचित्र आहे. जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस सज्जन होतोय. आईवडील जोपर्यंत जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा. भारत देशातली संस्कृती जोपासा. शोधाबाया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते हे कोणाची चूक आहे. भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास सज्जन हो दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भगवंताचं सातत्याने चिंतन. 22 जानेवारी सगळेजण आपण वाट बघत आहात. प्रभू रामचंद्र येणार आहात. सर्वांनी एकदा भजन करा. हातवर घ्या. पुरुष वर्ग, माता भगिनी सर्व. आता कॅमेरा फिरवायचा बरं का महाराज. हो माऊली, असा फिरवायचा कॅमेरा. राजा राम 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 सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राजा राम राम सीताराम राम राजा राम सीताराम सीताराम राम राजा राम राजा टाळी वाजव आमच्या ब्रह्म महाराजा करता येतात. आता चाल त्यांचीच होणार बरं का.
हा नग भजन करायचे हो सरपंच आणि ते हा तुम्ही म्हणा हा म्हणून द्या ना काय